नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आम्हाला संबोधित करावं. आदरणीय दादा. आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, फियाटचे उपाध्यक्ष राकेश बावेजाची, प्रताप सावंतजी, सर्व शासनाचा अधिकारी वर्ग, अनेक मान्यवर आहेत. सुप्रियांनी घेतलेली ते सर्व मान्यवर, मी आता सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही. आमचे गावच्या सरपंच, तसंच उपस्थित सर्व खानोडी परिसरातील पंचक्रोशीतील जमलेले माझे बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस मला आयुष प्रसाद सांगत होते की दादा ह्या कार्यक्रमाला वेळ द्या, परंतु तो कार्यक्रम देताना मी, खासदार आणि आमदार या तिघांचं तो दिवस तिघांना सूट झाला पाहिजे म्हणून थोडासा वेळ होत होता. मी सहसा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, गुरुवारपर्यंत मुंबईत असतो. शुक्रवार, शनिवार, रविवार मी दौरे करत असतो. पण ह्यावेळेस 9 तारखेला वर्षानुवर्ष आदरणीय पवारसाहेब हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आज कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी असते आणि त्या पुण्यतिथीच्या दिवशीच आपण तिथं काही कार्यक्रम घेतो आणि वार्षिक सर्वसाधारण सभा देखील होती. त्याच्यावर आज सोमवारचा दिवस असताना पण मला तिथं वेळ द्यावा लागत होता. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं किंवा तिथं अण्णांच्या स्मृतीला आम्ही अभिवादन करण्याच्याकरता जमतच असतो. तिथून येताना लोणंदमध्ये 2 कार्यक्रम केले आणि त्याच्यानंतर आता आपल्या इथं त्या बाबतीमध्ये खानवडीला महात्मा फुल्यांचं जे गाव आहे तिथं येऊन तिथला हा कार्यक्रम करायचं ठरलं. मी जसं कर्मवीर अण्णांना विनम्र अभिवादन केलं तसं महात्मा ज्योतिराव फुलेंना देखील अभिवादन करतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना देखील मी अभिवादन करतो. या महान व्यक्ती आपल्या भागात होऊन गेल्या, आपल्या राज्यात होऊन गेल्या, हे आपण खरंच भाग्यवान समजलं पाहिजे. ही महामानव जन्माला आल्यामुळं महाराष्ट्राची ओळख ही उभ्या भारतामध्ये नव्हे तर जगभर महाराष्ट्राला प्रसिद्धी मिळालेली आहे. आपण नेहमी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, परंतु त्या विचारांनी पण आपण पुढे गेलं पाहिजे. आता आज माझ्या आधी अनेकांनी बोलत असताना सांगितलं, खरं तर 1995 साली भुजबळ साहेब, मला वाटतं पवार साहेब, मी, बापूसाहेब थिटे, दादा जाधवराव, आम्ही सगळेजण येऊन ह्या कार्यक्रम इथं 95 साली केला होता. त्यावेळेस सरकार नुकतंच बदललेलं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते आणि एक स्मारक करण्यात आलं. मी आता तिथं दर्शनाला गेलो तर तिथं दरवाजाच नाही आहे. काय दरवाजा कुठं गेला कोणाला माहिती. मला एक कळत नाही गावकऱ्यांनो, ज्यावेळेस सरकार तुमच्या भागामध्ये काय काम करू पाहतं त्यावेळेस आपल्या पण गावचं काही काम आहे ना, की इथला परिसर स्वच्छ ठेवावा. आल्यानंतर मी बारकाईने काय काय बघत होतो, कुठं फरशी फुटली, कुठं कचरा आहे, कुठं काय आहे. गावचं काम नाही. महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये आत्ता आमदार साहेबांनी, खासदारांनी निवेदन पण खूप दिलेली आहेत की असं करा, तसं करा, अमुक करा. अहो आम्ही करू ना, परंतु तुमचाही प्रतिसाद नको का? स्वर्गीय आर पाटलांनी ज्यावेळेस संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं त्यावेळेस जी गावच्या गावं पुढं आली, श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग, त्याच्यातून मग आम्हाला पण त्याच्यात आनंद वाटला ना. आम्ही त्यांना त्या काळामध्ये 25-25 लाख रुपयाची बक्षिसं दिली. हा काळ होता 2000 सालचा. आता आपण 2022 मध्ये. खूप लोकांनी स्वतः त्याच्यामध्ये कष्ट घेतले. आजच्या घडीला आता इथं एक चांगल्या पद्धतीचं आपण खानवडीला CBSE स्कूल करतोय. फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगावची CSR मधनं ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल याच्याकरता पैसे देणार आहे. त्याच्यामध्ये क्रीडाही देखील पैसे देणार आहे. प्लॅन मगाशी तुम्ही बघितला, प्लॅन अतिशय उत्तम आर्किटेक्टनी केलेला आहे. त्याच्या संदर्भातलं वॉल कंपाऊंड वगैरे बाकीचे कामं ती आम्ही करू. तुम्ही त्याच्याबद्दलची काही काळजी करू नका, कारण राज्य सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आघाडीचं सरकारमध्ये काम करत असताना मी असेल, संजय जगताप असतील, सुप्रिया असेल, बाकीचे सगळे माझे सहकारी, दत्ता भरणे, दिलीप वळसे पाटील, संग्राम तोपटे किंवा तिकडं अशोक पवार, अतुल बेनके, दिलीप मोहिते,
असे सगळेजण मिळून आम्ही ते काम करतोय. हे काम करत असताना मलाही समाधान मिळतं, कारण मी नेहमी सांगत असतो की मला माझी पाटी कोरी असताना 1991 साली याच पुरंदर तालुक्याने मला 40,000च्या पेक्षा जास्तीचं लीड दिलेलं होतं. ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्याच्यामुळे मला ज्यावेळेस कुठं संधी मिळते, माझ्या हाताखाली एखादी फाईल येते, त्यावेळेस आपल्याला कसं त्या भागाला झुकतं देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न आम्ही करतो. पुरंदर उपसा सिंचन योजना त्यावेळेस मीच ह्या खात्याचा मंत्री असताना पाठीमागच्या सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर आम्ही पुढाकार घेतला आणि ते योजनाचं काम सुरू केलं आणि पूर्णत्वाला पण नेलं. किंवा जनाई सिरसाईचं पाणी मिळते, आपल्या जनाईचं पण पाणी ह्या परिसरामध्ये आणण्याच्या करता आपण प्रयत्न केला. पण तुम्ही पण लाईट बिल भरलं पाहिजे. त्याच्याबद्दल थोडं कुठं काही त्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली. आता इथं पुरुषोत्तम दादा जगताप देखील सोमेश्वरचे चेअर म्हणून बसलेले, मी काही मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगितलेलं होतं. पण ज्या ज्या भागामध्ये हे शिवारामध्ये पाणी फिरतं त्यांनी देखील त्याच्यातलं आपलं जे क्षेत्र ओलिताखाली येतं त्याच्यातला काही हिस्सा तरी दिला पाहिजे. कोल्हापूर, सातारा, सांगली त्यामध्ये ते पर टन काही पैसे देतात आणि त्याच्यातनं तिथल्या उपसा सिंचन योजना चालतात. मी आत्ता ज्यावेळेस सासवड सोडलं आणि येताना बघत होतो, अतिशय हिरवागार अशा प्रकारचा ऊस पाहायला मिळाला. एक फक्त मला प्लॉट आत्ता क्रशिंगला जाणारा ऊसाचा पाहायला मिळाला, मात्र बाकीचा सगळा पुढच्या वर्षी जाणार आहे. त्याच्याही बद्दलची व्यवस्था आम्ही केलेली. थोडासा मला उशीर झाला त्या संदर्भामध्ये. मला तो दुसरा प्लांट जो सुरू करायचा होता, जुना प्लांट, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून तो करताना त्याच्यात 2-3 महिने लेट झाल्यामुळं आपला सीझन लांबला. नाहीतर जानेवारीमध्ये आमचं नियोजन होतं. पण तुम्हाला माहिती आहे, निवडणुका आल्यानंतर सहकारामध्ये काम करत असताना वर्क ऑर्डर देणं, करोनाच्या काळामध्ये जिथं ऑर्डर दिलेली होती त्यांच्याकडनं माल येताना अडचणी येतात, अशा वेगवेगळ्या अडचणीतनं आम्ही बाहेर पडलो आणि शेवटी तो प्लांट आपण सुरू केला. पण तो आधीच जर झाला असता तर आत्ता माझ्या पुरंदर तालुका, बारामती तालुका, माझा खंडाळा तालुका, इथं कुठंच ऊस आपण शिल्लक ठेवला नसता. मला वाटतं आता 12 लाख मेट्रिक टन झालं ना, 12 13 लाख, म्हणजे पुढच्या वर्षी आपण जवळपास 15 लाख मेट्रिक टन ऊस आहे त्या कॅपॅसिटीमध्ये करू शकतो, कारण आपण कॅपॅसिटी वाढवली. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला भाव पण चांगला देईल. अतिशय व्यवस्थितपणे तुमचा ऊस वेळेमध्ये नेण्याच्या बद्दलचं नियोजन करेल. इतरांचा ऊस वेळेमध्ये जाण्याच्या करता 1 तारखेपासून ट्रान्सपोर्ट सबसिडी दिलेली आहे. रिकव्हरी लॉसच्या करता त्याच्यात मदत केलेली आहे. आणि सगळं शेतकऱ्यांच्या फायद्याच्या करता काही चुकीचे स्टेटमेंट करतात की हे कारखान्याचं भलं करण्याच्या करता आघाडी सरकारने निर्णय घेतला. अजिबात नाही. मी ते जे आरोप करतात त्यांनी माझ्या बरोबर बसावं. मी साखर आयुक्तांना तिथं बसवून समोरासमोर खरं खोटं करून देईल. परंतु दिशाभूल का करता? जे चांगलं केलेलं आहे त्याला चांगलं तरी म्हणायची दाद ठेवा ना. असं जरूर त्याबद्दल टीका टिप्पणी करणाऱ्यांच्याबद्दल मी त्या बाबतीमध्ये बोलू इच्छितो. इथं आता आपण हे सगळं काम करत असताना देशात स्त्री शिक्षणाचा पाया असणारे आणि शिक्षणाची बहुजनांच्या दारामध्ये घेऊन जाणारे सत्यशोधक विचारांचे थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या खानोडी गावात येण्याची, इथली माती कपाळाला लावण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळालेली हे आपल्या सगळ्यांचं परम भाग्य आहे. पण हे सगळं करत असताना इथं आता 30 कोटी रुपये ह्याच्याकरता आपण खर्च करतो. मला आता संजय जगताप सांगत होते की दादा ह्या 12 एकर जागेच्या शेजारी देखील अजून गायऱ्या नाही. तिथं देखील ते तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन ते ताब्यामध्ये जर घेतलं तर आत्ता तिथं आपण काय करतोय, 6वी 7वी 8वी आणि मग स्टेप बाय स्टेप 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत आपल्याला जायचंय. प्रत्येकाचे 3-3 क्लास आपण करणार आहे. त्या मुलींची राहण्याची व्यवस्था आपल्याला उत्तम पद्धतीनं करायची. त्याच्यात त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. एकदम चांगल्या प्रकारचं ते स्कूल त्यांना वाटलं पाहिजे. आता हे सगळं चांगलं करण्याच्या करता गावाचा पण सहभाग हा मिळाला पाहिजे. ही गोष्ट माझ्या परिसरातल्या लोकांनी हे निश्चितपणे लक्षामध्ये ठेवली पाहिजे. विशेषतः खानोडीकरांनी किंवा पंचक्रोशीतल्या माझ्या सहकाऱ्यांनी. हे पण मी आग्रहपूर्वक या निमित्तानं सांगतो. आज खूप निवेदन मला दिली वेगवेगळ्या प्रकारचे, अनेक, कुठली पुणे महानगरपालिकेची आहेत, कुठली PMRDAची आहेत, कुठली आणखी पोलीस विभागाची आहेत, काही माझ्या जिल्हा परिषदेची संबंधित आहेत, काही माझ्या जिल्हा
वार्षिक योजनेच्या संदर्भातली आहेत, काही राज्य सरकारच्या संदर्भातली आहेत. मी त्याच्यामध्ये माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीला ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. मी इथनं मुंबईला गेल्यानंतर जी कामं मुंबईची आहेत ती तिथं मार्गी लावण्याचा प्रयत्न करील. इथली कामं माझ्या जिल्ह्यामध्ये आठवड्यातला एक दिवस मी असतो आणि तिथलं विभागीय आयुक्त, कलेक्टर, CO, SP, CP सगळे अधिकारी तिथं बोलवत असतो आणि तिथं ही कामं कशी झटपट होतील ह्याबद्दलचा माझा स्वतःचा प्रयत्न असतो. अर्थसंकल्पामध्ये देखील आपल्या भागाला कसं देता येईल, मग जेजुरी असेल किंवा लोकप्रतिनिधी या नात्याने सुप्रियांनी किंवा संजय जगतापांनी मागण्या केलेल्या, इतर आमच्या कार्यकर्त्यांनी मागण्या केलेल्या, त्या कशा पूर्णत्वाला देता येईल त्याबद्दलचा माझा प्रयत्न असतो. मी तुम्हाला खानोडीकरांनो एक गोष्ट लक्षात घ्या, गेले 2 वर्ष करोनाच्यामुळं मला जेवढा काही निधी मला असेल, उद्धव ठाकरे साहेबांना असेल, बाळासाहेब थोरातांना असेल, अशोक चव्हाण, छगन भुजबळ साहेब, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळेच, आम्हाला जसा द्यायला पाहिजे होता तसा देता येत नव्हता. का तर पहिलं प्राधान्य मला करोनामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या करता, माझ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा देण्याच्या करता. आत्ताच फियाटच्या आमच्या सहकाऱ्यांनी राकेश भावेजांनी बोलताना सांगितलं की पाबळला रुरल हॉस्पिटल आहे, तिथं 2 कोटी रुपयाची काहीतरी उपकरणं त्यांनी दिली, पण काहीतरी स्टाफ कमी आहे. ते मी लिहून घेतलंय. आता तिथं गेल्यानंतर स्टाफ, शेवटी नुसत्याच इमारती बांधल्या, उपकरणं दिली आणि स्टाफ दिला नाही तर काय त्याचा उपयोग आहे. मगाशी सुप्रिया बोलत असताना बोललेली गोष्ट खरी आहे. आता एवढं चांगलं आपण CBSE स्कूल करणार, परंतु त्या तोडीचा स्टाफ नाही आला. आता इथं सुरेश मांढरे पण बसलेत, पूर्वी आपले CO होते, नंतर कलेक्टर नाशिकला गेले, आता आयुक्त शिक्षणाचे आयुक्त म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. त्याच्यावर त्यांना इथली सगळी माहिती आहे. आयुष प्रसाद पण त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत. आता सध्या आयुष प्रसाद आपल्या जिल्हा परिषदेचे मालक झाले, त्यांना कुणीच नाही आहे विचारायला, कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सगळे बाजूला निघून गेले, त्यांची मुदत संपली. त्याच्यावर होलसोल पूर्वी तरी आयुष प्रसादला काही सांगितलं नाही, दादा मी करतो परंतु पदाधिकाऱ्यांना पण सांगा. मग पदाधिकाऱ्यांना विचारलं की हा दादा करतो, म्हणजे यांना निवडून पण आम्हीच आणायचं, बसवायचं आम्हीच, आणि वर आम्हीच त्यांना उपकार केल्यासारखं हे करा बाबा, करा बाबा. अरे काय बाबा करा, आता बघतोच यांना तिकीट देताना कसं काय. पण माझं म्हणणं की तुमच्यावर जबाबदारी, आता दिगंबर दुर्गाडेवर जबाबदारी दिली. मागाशी एका शहाण्याने मला सांगितलं कुठं वीरला तिथं आपलं अतिशय जागृत देवस्थान आहे, तिथं बँक झाली पाहिजे. आता म्हणलं दिगंबर दुर्गाडेंनी काय राजीनामा दिला आहे? ती बँकेचा चेअरमन मला काय सांगतोय? ज्याची त्याची कामं ज्यांनी त्यांनी करायला नको. आणि दिगंबर दुर्गाडे आज जाहीरपणे सांगतो, जसं रमेश अप्पांच्यावर सगळी जबाबदारी होती तशी आता जिल्हा बँकेची जबाबदारी तुमची आहे. आमच्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भल्याकरता कायद्याच्या, नियमाच्या, सहकार विभागाच्या, RBIच्या आणि नाबार्डच्या ह्या सगळ्या चौकटीमध्ये जे बसेल ते सगळं करायला तुम्ही अजिबात त्याला विचारतो त्याला विचारतो, हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल. इथं संजय जगताप पण डायरेक्टर आणि अजित पवार पण डायरेक्टर, दोघांच्या देखत सांगतो. परंतु उगीच काहीतरी रडगाणं गाऊ नका, लोकांना काम करून दाखवा, आम्हाला रिझल्ट दाखवा, बाकी मला काही नको. हे स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो. मित्रांनो, कामं झटझट झाली पाहिजे. बघू, करू, उद्या या, परवा या, कशाला या, काय गाठूड आहे काय का लोकांना दाखवायचं की माझ्याकडे कशी गर्दी असते. मी तर आल्यानंतर कागद घेतला तर तिथल्या तिथं फोन लावतो की बाबा नको मुंबईला येऊ, नको पुण्याला येऊ, कारण तिथली गर्दी जास्त असते. पण काय काहींना काय उत्साह असतो, ये परवा, ये नंतर, कशाला नंतर ये. ही जी काही काम चुकारपणा करतात ना, हा काही लोकांनी बंद केला पाहिजे. अरे आपल्याला लोक निवडून देतात, आपण लोकांचं जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते तातडीनं सोडवले गेले पाहिजे आणि त्याकरता आपल्याला निवडून दिलेलं असतं. ही कुणकाट मनाची बाळगा. इतर अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आज देखील मला निवेदन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी 3-4 कॉपी दिल्या. महात्मा ज्योतिराव फुले ग्रामपंचायत खानावडी, त्याच्यामध्ये फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्याची शिफारस, त्याबद्दल एवढ्यांदा चर्चा झालेली आहे. सातत्याने आम्ही त्याबद्दलचं सांगतोय, तर त्याच्यातला पाठपुरावा सगळे करतात, परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत ह्याला यश आलं नाही. ह्याची खंत आम्हाला आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही.
पार्लमेंटमध्ये सुप्रियाने त्याच्याबद्दलची मागणी केली. शेवटी जिथपर्यंत आपली आपण पोचू शकतो तिथपर्यंत आपण करतोय ना. त्याचबरोबर खानोडी हे गाव महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव असल्याने त्या ठिकाणी त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं. या स्मारकाचा दरवाजा ठेवता येईना, राष्ट्रीय स्मारक. अरे काय चाललंय चेष्टा माझी. त्याचा कोणी दरवाजा मोडला? कुठलं शटर आहे? अरे इथं बाहेर 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 कुठे शटर आहे? अहो तिथं असताना इथं जसं शटर दरवाजे काढून ठेवले काय माझं स्वागत करायला काढून ठेवले? ते मला असलं नाही पटत बाबा. तुम्ही खरं सांगा की आमच्याकडनं राहून गेलं, पुढच्या वेळेस ही चूक दुरुस्त करतो. माझंही काहीतरी चुकतं ना, मी साहेबाला सांगतो साहेब माझं चुकलं, पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही, कंप्लेंट तुमच्याकडे येणार नाही. सांगायला काय जातंय? उगीच काहीतरी सांगायचं आपल्याला नाही पटत. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा समाजात प्रसार होण्यासाठी खानवडी गावात म्युझियम उभारावं. आधी हे तर चांगलं ठेवा, मग म्युझियम उभारू. मी नाही म्हणणार नाही. ताई तुम्ही स्वतः सरपंच आहेत, मला महिलांच्या बद्दल आदर आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आणि तुम्ही मागताय हे एका भल्या महामानवाकरता मागताय की ज्याच्या पुढे सातत्याने आपल्यासारख्यांनी नतमस्तक झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये तुमचाही प्रतिसाद त्या ठिकाणी असला पाहिजे. ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या लगत पाझर तलाव असून त्याचं खोलीकरण काँक्रिटीकरण झाल्यास त्याचा उपयोग गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या बरोबर नियोजित शाळेसाठी सुद्धा होईल. पाझर तलाव कसा असतो, पाणी पाझरावं म्हणून. आता कॉन्क्रीट केल्यावर कसं पाझरायचं पाणी? सगळ्या आजूबाजूच्या विहिरी तर आटून जातील, म्हणतील बरं अजित पवारनी कॉन्क्रीट लावून टाकली. तसं नाही आहे. त्याबद्दल CO यांना संबंधित विभागाच्या जलसंपदा किंवा छोटे बांधकामच्या लोकांना पाठवा आणि त्यांना म्हणा याच्यात काही. मगाशी मला प्लॅनमध्ये त्यांनी सांगितलं की पुढच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं ते मला पटलंय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करीन. परंतु मागच्या भागामध्ये आता आपल्याला तिथं काँक्रिटीकरण करण्याचं काही कारण नाही. आता उपसा सिंचन योजनेचं पाणी त्याच्यामध्ये आपण सोडू शकतो ना. बरे हे शाळे ते उपसा सिंचन योजनेचं पाणी सोडू शकतो ना. मग कशाला काँक्रीट करायचं? कुठलं पाणी? पुरंदरचं? नदी तर काय आपली 12 महिने वाहती, नदीचं पाणी सोडलेलं. त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार शैक्षणिक व समाज कार्याची भरीव योगदान करणाऱ्या व्यक्तीस दिला जावा. त्याबद्दल आम्ही विचार करू. खानवडी गावात त्यांच्याबरोबर 5 वाड्या वस्त्यांचा समावेश ग्रामपंचायती खानवडी अंतर्गत होऊन सदर वाड्या वस्त्या त्या वाड्यांची परवानगी आहे का? त्या 5 वाड्यांची परवानगी आहे? तुम्ही अहो माझं ते म्हणणं नाही, 5 वाड्यांची परवानगी आहे का? तर मग कुणी दिले? सरपंच बाई तुमची सही आहे, तुम्ही वाचलं का नाहीये? असं करू नका. मला तुम्ही परत बसा, माझ्याकडे कॉपी आहे. CO ह्यांना बोलून घ्या उद्या आणि त्याच्यातली एक कॉपी COला दे. माझ्याकडे 4 कॉपी दिल्या त्यांनी त्या महात्मा ज्योतिराव फुले ग्रामपंचायत खानवडी, आणि त्यांची मीटिंग घ्या आणि काय काय त्यांना पाहिजे आणि व्यवहाराने आपण काय काय देऊ शकतो. आणि मला मी परत शनिवारी का काय पुण्यात असतो त्यावेळेस आपण बोलू. मी नाही म्हणत नाहीत, मी तुमचा सन्मानच करीन, त्याबद्दल दुमत नाही. पण जे गरजेचं आहे आणि जे खरोखरीच आपण देऊ शकतो ते मी तुम्हाला देईन. आणि जे नाही त्याच्यामध्ये संजय जगतापांना जमलं तर त्यांनी पण त्या दिवशी यावं, आपण त्या संदर्भातलं काम करू. मित्रांनो, दुसरं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरंदर तालुक्याला नाही, मला माझ्या 13ही तालुक्याला सांगायचं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेत आपण वेगवेगळ्या निधीतनं ग्रामपंचायतीसाठी 21-22 मध्ये 7,552 कामं मंजूर केली. आर्थिक वर्ष 21-22 मध्ये 5,356 कामं त्या ठिकाणी आज देखील प्रलंबित आहे. ही कामं जर झाली नाही तर CO मी तुम्हाला सांगतो, तुम्ही VCवर किंवा कसं ग्रामपंचायतीच्या सगळ्या ग्रामसेवकांना किंवा सरपंचांना सांगायचं ते बघा. BDOंना सांगा की ही कामं वेळेमध्ये दर्जेदार पूर्ण झाली नाही तर त्या गावांना
पुढचा निधी मिळणार नाही. कारण हे 2-2 वर्ष निधी लॅप्स पडू नये. मला पण विचारलं जातं, आम्ही आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. सरकारमध्ये आम्ही जो निधी देतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो 1 वर्षात खर्च करायचा असतो. तुमचा निधी 2 वर्ष खर्च करायला आम्ही परवानगी देतो. आणि आता हे 21-22 आहे, त्याच्यामुळे 21-22 आणि 22-23 उद्याच्या मार्चला 22-23ला 1 वर्ष, अजून आपल्या हातात 10-12 महिने आहेत, 10 महिने आहेत. पण त्या 10 महिन्यामध्ये यांना सगळ्यांना सांगा ही कामं पूर्णत्वाला 5356 कामं, काही छोटी कामं नाहीत किंवा काही कामं होणारच नसतील. काही न्यायालयाचं स्टे असेल किंवा लोकांचाच एकमेकाचा विरोध असेल तर ती कामं मी बदलून देतो. त्याला पण आपल्या हातात आहे. तुम्ही मला सांगा दादा हे काम होऊ शकत नाही, गावकऱ्यांचं म्हणणं, त्याच्याऐवजी तो निधी अमक्या अमक्या कामावर टाका, ताबडतोब करून देतो. 15व्या वित्त आयोगात अंतर्गत अखर्चित रक्कम महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक होते. मात्र अद्यापही ही रक्कम खर्च न झाल्याचे निदर्शनास आलेले. ही बाब अतिशय गंभीर आहे. यंदा तर आम्ही 100 कोटी रुपये आपल्या पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्यांची पटसंख्या जास्त आहे अशा 400च्या वर शाळा, 410 शाळा आम्ही निवडल्यात. भेदभाव केला नाही. 13ही तालुक्यातल्या शाळा घेतल्यात. त्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं शाळा करायचं आणि त्याच्यात आपल्या जिल्ह्यातल्या गोरगरिबांची मुलं शिकणारी 40% मुलं त्याच्यामध्ये कव्हर झालेली. काही हजार शाळा अजून बाकी आहेत, मी नाही म्हणत नाही. पण पहिल्या टप्प्यात आम्ही सगळेच आमदार, आम्ही सगळे खासदार मिळून 40% जातोय. आणि मग एकदा हे आम्ही यशस्वी झालो की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही पुढेही जाणार आहोत. मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना सांगू शकतो हे काम आमचं चांगलं झालंय, आमची मुलं आता दर्जेदार शिक्षण घ्यायला लागली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण पुढे चाललोय. काही काही ठिकाणी मग गावांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं योगदान द्यायचं, अशी माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगामधील 254 कोटी अखर्चित निधी विहित मर्यादेत खर्च न केल्यास तो निधी देखील इतर हेडवर वर्ग करण्यात येईल. जे वेगवेगळ्या गावचे सरपंच आहेत, जे सरपंच नसतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या गावाचं हे सगळं काम चालतं, त्या सगळ्यांनी माझ्या 13 तालुक्यातली यांनी त्याच्याबद्दलची नोंद घ्यावी, अशा प्रकारची माझी स्पष्ट सूचना आहे. ग्रामपंचायती काम करण्यात जर सक्षम नाहीत म्हणून जर आम्ही घोषित केलं तर अशा पदाधिकारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(1) नुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल. याची नोंद घ्या. मी करणार नाही, पण मी तुम्हाला ती हिंट देतोय. हे माझं स्वतःचं घरचं काम नाही, माझ्या घरातलं कुठलं लग्न नाही. तुम्ही ज्या गावात लहानाचे मोठे झालात, तुम्ही जिथं तुमच्या मुला मुलींच्यावर संस्कार करतायत त्या गावाच्या करता हे सगळं आहे. आणि उद्या ही कामं चांगली करा. मी तुम्हाला आणखी निधी देण्याच्या करता आम्ही सगळे आमदार आणि सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये मदत करू, ही पण ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, काही काही वेळेस काय होतं, काहींना उगीचच काहीतरी लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करतात. काही जण सांगतात हे बारामतीला घेऊन चालले, बारामती. मी काही बारामतीला घेत नाही. जेवढं झालंय तेवढं नाही झालंय, मला काय घ्यायचं बाकीचं गरज नाही. उलट बाकीच्याही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये व्यवस्थितपणे, ज्याचा उल्लेख संजय चव्हाणांनी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये केला किंवा इतर पण काही काही नवीन नवीन उद्योग येऊ पाहत आहेत. लॉजिस्टिक पार्क वेगवेगळ्या ठिकाणी देशात होत आहेत, त्याच्यातनं हजारो लोकांना काम मिळत आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला आता एक जसं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम चाललंय, तसं मुंबई हैदराबाद ह्या बुलेट ट्रेनच्या बद्दलचे परवा केंद्राकडनं सूचना आलेल्या आहेत. आणि ती जाताना मुंबईतनं निघताना मुंबई, नवी मुंबई, आमचं मावळ तालुका, त्याच्यानंतर हवेली तालुका, त्याच्यानंतर आत्ता जे आहेत त्याच्यात पुरंदर तालुका, त्याच्यानंतर बारामती तालुका, इंदापूर तालुका, पंढरपूर तालुका आणि पंढरपूरहून पलीकडं सोलापूर जिल्ह्यातनं हैदराबाद अशी ट्रेन जाणार आहे. त्याची चर्चा चाललेली आहे. लगेच आंदोलन सुरू करू नका, लगेच कुणीतरी नेता होऊ नका. त्याचा अजून ही सुरुवात आहे. परंतु
जग फास्ट पुढं चाललेलं आहे. काही वर्षांनी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कमीत कमी वेळेमध्ये, जसं आता समृद्धी महामार्गाचं त्या दिवशी 2 तारखेला मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करता आलं नाही, थोडी अडचण आली, परंतु लवकरच 250 किलोमीटरचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी नागपूरवरून करणार आहे. हे सगळं कशाकरता आपण करतोय? तुमचा वेळ वाचावं, तुमच्या इंधनाची बचत व्हावी, तुमचं काम झटपट व्हावं, त्या भागातला माल त्या भागातला जो माल इकडं आणला पाहिजे तो अशा पद्धतीनं दळणवळणाची सुलभता त्या ठिकाणी यावी. हे सगळे त्याच्यातल्या गोष्टी आहेत. शेतीच्या पाण्याच्या करता, पिण्याच्या पाण्याच्या करता ज्या ज्या काही गोष्टी चालल्यात त्याच्याकरता खासदार आमदार प्रयत्न करतात. मी माझ्या परीनं त्यांना मदत करतोय, त्यामध्ये निधी पण देण्याचं काम करतोय. आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय नावाजलेली तीर्थक्षेत्र आहेत, त्या संदर्भामध्ये देखील आपण निधी देतोय. आपण सोपान काकांच्या ज्या, जसं देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर इथला आपण कार्यक्रम केला, तसं संजय जगताप मी सांगितलेलं आहे की संत सोपान काकांच्याही भागामध्ये जे काही काम करायचं मी विभागीय आयुक्ताला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं. आत्ता तुम्ही मला प्रेझेंटेशन दिलं, मला ते योग्य वाटलं, थोडीशी काही सूचना केली, त्याच्यात दुरुस्ती करा. आत्ता 2 कोटी रुपये तिकडच्या बाजूला दिलेत, अजून 17 कोटीचा कार्यक्रम आहे, ते संपल्यानंतर अधिक निधी देऊ. पण काम अतिशय दर्जेदार झालं पाहिजे, कामात हायगाई नाही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जसं आमच्या ग्रामीण भागात दोरीत ओळंब्यात काम झालं पाहिजे म्हणतात, तशा पद्धतीनं ते काम झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ह्याच्यात आयुष प्रसादनी फार पुढाकार घेतलेला होता आणि माझं ऑफिस पण काम करत होतं. अगदी शेवटी मुख्यमंत्र्यांची ह्याच्यावर सही घेतली आणि ह्याच्यातनं आता ह्या कामाला सुरुवात होतीये. पण ह्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काम करणारे फियाट कंपनी, त्यांची वाळू खडी सिमेंट येऊन पाडणारे, त्याला कुठं पाय फुटता कामा नये. हा, मी आत्ताच सांगतो, उगीच काहीतरी मला चिडायला लावू नका. त्याच्या संदर्भामध्ये ते आपल्या गावाकरता काम करतायत, त्याच्यामुळं तिथं सुरक्षितता ठेवणं. नाहीतर ही वाळूचं काम आम्हाला द्या, खोदायचं काम आम्हाला द्या, विटेचं काम आम्हाला द्या, ते त्यांचं बघतील ना, पैसे ते खर्च करणार. त्या संदर्भातला तो निर्णय घेतील. कारण आता हे बाहेरनं आपल्याला निधी येतोय, सरकारचं काहीतरी वॉल कंपाऊंड वगैरे आपण करणार ना, ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. पण त्याच्यामध्ये पण जे काही नियमानी असेल त्या गोष्टी होतील, पण दर्जेदार सगळी कामं झाली पाहिजेत. हे पुन्हा मी आपल्या सर्व सहकार्याला सांगतो. आपल्याला झाडं लावावी लागतील, इतर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. सरपंच, आता तुम्ही एवढी मागणी केली ना, मला एवढं तुम्ही करून दाखवा, परत मला इथं यावंच लागणार आहे काम कसं चाललंय बघायला. त्यावेळेस जरा हा भाग त्यावेळेस मला स्वच्छ दिसला पाहिजे. तुमची मुदत कधी संपती? हा, अजून 2 वर्ष आहे म्हणलं बाबू, ठीक आहे, 2 वर्ष आहे. तर त्यावेळेस हे सगळं लवकरच गाव आणि गावांनी पण हसू नका, त्यांना मदत करा. एक दिवस बाबा सगळ्यांनी बाबा एक दिवस द्यायचा ह्या कामाच्या करता, सगळं स्वच्छ वगैरे करून घ्या. त्याच्यात आणखीन काही गोष्टी असतील तर आपण करू. पण आल्यानंतर आपल्यालाही डोळ्याला बरं वाटलं पाहिजे आणि बाहेरच्यालाही समाधान वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं सगळं काम तुम्ही करा आणि मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी देण्याच्या करता मी त्या बाबतीतला कार्यक्रम देतो, मदत पण करतो. त्याच्यात खासदार आमदार पण पाठपुरावा करतील, हे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. काम आता तुम्ही बघितला, प्लॅन अतिशय सुंदर झालेला आणि तो पूर्णत्वाला गेल्यानंतर तुम्हालाही वाटेल की काय आपलं नशीब फळफळलं महात्मा फुलेंच्यामुळं, त्यांचं गाव आहे म्हणून. अशा पद्धतीनं त्याचाही आपण फायदा घेऊ. आणि आत्ता मी आयुष प्रसादांना म्हणत होतो, 6वी ते 12वी असलं तर हे आयुष प्रसाद जरा हे नीट चालायला लागलं तर आपली 1ली ते 4थी जिल्हा परिषदेची शाळा आहे, ती नंतर वाटल्यास कुठं दुसरीकडे शिफ्ट करू आणि किंवा त्याच्यातला काही भाग मुलींच्या करता, कारण ही मुलींची शाळा आहे, फक्त म्हणजे फक्त मुली. पोरांनी तिथं कुठं यायचं नाही, फिरायचं नाही. तर त्या पद्धतीनं तिथं काम होईल. आणि 1ली ते 4थी पण त्याला जोड, 5वी म्हणजे ती सगळी मुलं आली तर मग ते बरोबर 12वी पर्यंत त्या मुली. आत्ताच सुप्रिया कुठल्या तरी मुलीचं कौतुक करत होती, काय म्हणले की तो त्यांचा मुलगा एअरफोर्स, फायटर पायलट आहे. बघा आपला कधी फायटर पायलट व्हायचा.
आपला इथंच फायटी मारत बसतोय. त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये देखील अनेक महत्त्वाची कामं आपण आता हे पुरंदर तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमी आहे. महात्मा फुले खानवडी गावात महात्मा फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मारक उभारण्याकरता आम्ही मदत करणार आहे. पण मी आता सांगितलं ते सगळं झाल्यावर पुरंदर तालुक्यामध्ये लॉजिस्टिक पार्क करायचं आहे, तर त्याच्यातनं पण तुम्हाला फायदाच होणार आहे. श्री क्षेत्र जेजुरीगड मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील भाविकांच्यासाठी श्रद्धास्थान आहे. म्हणजे ते काय फक्त महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान नाही आहे, एवढी सगळी राज्य आहेत आणि त्यांचा विकास करण्याचं बद्दलचं काम तर हे क्षेत्र राज्य आणि केंद्राच्या पर्यटनाशी संबंधित योजनेच्या नकाशावर प्राधान्याने यावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. पुरंदर तालुक्यात जलसंधारणाची कामं देखील संजयराव आपली प्रभावीपणे त्या ठिकाणी चाललेली आहेत. ती चिरस्थायी स्वरूपाची केली जातील. सारथी, बार्टी, महाज्योतीसाठी पण निधी हा निश्चितपणे दिला जाईल. त्या संदर्भामध्ये आपण काही काळजी करू नका. आत्ताच वेगवेगळ्या समाजाच्या करता जी महामंडळे आहेत त्या बहुतेकांचं आता भाग भांडवल हजार कोटी रुपये केले, तुम्हाला वाचायला मिळालं असेल. आम्ही नुसतं भाषणात नाही सांगतोय, कृती देखील करतोय आणि त्याच्यातनं परिवर्तन झालं पाहिजे. समाज पुढे आला पाहिजे, सुधारला पाहिजे. सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवला पाहिजे. हे काही कोण काय काय सांगते ना, त्याच्या घरी जावा आणि हनुमान चालीसा म्हणा. कशाला? आता मी जायचं अंजालीनंद भाऊच्या घराच्या बाहेर हनुमान चालीसा काही घडलंय का? आता तू गेलाय, मला सोडून जाऊ द्या, तर गेला तिथं चांगलं राहावं. मला हनुमान चालीसा म्हणायचं माझ्या घरी म्हण ना अजित पवारांना. काय करायचं? जनतेने आपल्या आपल्या घरी पण कुठं काहीतरी बोलायचं, आम्ही अमरावतीतनं निघायचं आणि सांगायचं मला तिकडंच म्हणायचं. कशाला हट्ट पाहिजे? दुसऱ्याला कुणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या ना बाबा. सगळ्यांना जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याच्यातनं दुसऱ्याला कुणाला त्रास होता कामा नये हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. हे देखील संविधानात आहे, हे देखील कायद्यामध्ये. परंतु काही काहींना खासदार आमदार झाल्यावर वाटतं काय त्याला काय करून काय नाही. आता उपमुख्यमंत्री जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये तोपर्यंत शेवटी काय कायमचं ताम्रपट घेऊन जन्माला आम्ही कुणीच आलो नाही, तुम्ही पण आला नाही. जोपर्यंत तोपर्यंत तरी जमिनीवर पाय ठेवून लोकांची कामं करा ना. कशा करता नको त्या गोष्टी निर्माण करताय? कशा करता जातीय दंगली भडकल्या जाती, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जाती जातीमध्ये अंतर पडेल? काय कारण आहे? आपण ज्यावेळेस महात्मा फुले, शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांचा विचारच पुढे न्यायचा आहे ना. त्याच्यातनंच आपलं भलं होणार आहे ना. ह्या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण नसताना हे लाऊडस्पीकरचं काढलं, भोंगा भोंगा भोंगा. अरे पायवेलापासून भोंगा वाजतो, आता काय झालं भोंग्याचं? आता ते सगळ्यांनाच अडचणीचं झालं. आता सकाळी 6 ते रात्री 10. आता काही काकड आरती पण बंद झाली, शिर्डीची बंद झाली, पंढरपूरचं बंद झालं. मग सांगणाऱ्याला कळत नव्हतं आणि ते सांगत असताना बाकीचे पण चला ऐकायला, चला ऐकायला. काय ऐकायला जातात? याच्यातून आपलं नुकसान आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय. ह्या गोष्टीचा विचार कृपया आपण सगळ्यांनी करा. तो तुमचा अधिकार आहे. सांगायचं काम माझं आहे, कितपत ऐकायचं ते तुमचा अधिकार आहे. मी काय बळजबरी करू शकत नाही, पण सांगायचं काम करणार. कारण आज लोकांनी त्याच्याकरता मला पाठवलेलं. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ह्या निमित्तानं घ्यावी. पुण्यातील महात्मा फुले वाड्यासाठी देखील 100 कोटी रुपयाची तरतूद आपण आता केलेली आहे. ते सगळं त्याच्यात फक्त स्थानिक लोकांची काही मला मदत लागणार आहे, कारण त्यांची घरं आहेत, दुकानं आहेत, त्यांना पर्यायी व्यवस्था त्यांनी पण ऐकलं पाहिजे. ऐकतील. त्यांचा व्यवसाय रस्त्यावर येणार नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था घराची आणि दुकानाची केल्यावर ते ऐकतील असं मला वाटतं. परवा कामगार पुतळ्यापाशी देखील आपल्याला मेट्रोचं स्टेशन करण्याच्या करता आम्ही कुठेही राजकारण न आणता सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली आणि त्यांना पर्यायी घरं दिली. ते अनधिकृत राहत होते, आता ते अधिकृत ठिकाणी गेले. हिथं मात्र हे अधिकृत आहेत
आणि त्यांना पुन्हा अधिकृत ठिकाणीच आपल्याला न्यायचं आहे. तसंच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त देखील वडू बुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी आपण त्या परिसरात त्यांच्या स्मारकाकरता 250 कोटी रुपयाचा निधी आपण खर्च करतोय. अशा खूप काही कामं जगदाळे श्रीसंत जगनाने महाराजांची समाधी आपण सदुंबऱ्याला करतोय. पुरंदर रिंग रोड प्रकल्पासाठी देखील आपण 1900 हेक्टर जमीनचं संपादन करतोय. त्याच्यात 1,500 कोटीची तरतूद केलेली. आणि कृपा करून ज्यांच्या भागातनं रिंग रोड होतोय त्याला विरोध करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पट रक्कम द्यायची व्यवस्था केली जाईल. रिंग रोड तुमच्या जवळने गेल्यावर तुमच्या जमिनीचा दर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि सुधारणा करायची असेल तर कुणाच्या जमिनी घ्याव्या लागतात. हवेमध्ये कुठेही आपण काही डेव्हलपमेंट करू शकत नाही. शहरं वाढवायची म्हटलं तर जागा लागते, धरण करायचं म्हटलं तरी जागा लागते, रस्ता मोठा करायचं म्हटलं तरी जागा लागते, वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट MIDC करायची म्हटलं तरी जागा लागते. आता आजच आपल्या इथं 12 एकर जागा गेलीच नाही. किंवा अजून काही कल्पना आम्ही लोकप्रतिनिधींच्या मनात आहे, त्याच्यामध्ये शेजारची पण जागा गायरानाची द्याल ना. काय मला तर त्या सरपंच माझ्यावर नाराज झाल्या का काय खरं ना. त्या बघितल्यावर त्या पण माझ्याकडे असं बघताय, मला तर पळूनच जावं असं वाटायला लागलं. ताई, तुम्ही माझ्या बहिणीसारखं आहे, मुलीसारखं आहे, तुम्ही जरा शांत राहा. काही जर झालं तर माझ्याऐवजी माझा राग हिच्यावर काढा, हिच्यावर काढा. मित्रांनो, अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आपण करतोय. त्याच्या संदर्भातल्या तुम्ही काळजी करू नका. मी नुसतं ह्या आत्ता बोलत असताना खानवडीच्या बद्दल बोललो म्हणजे खानवडीशिवाय ह्याला काही दुसरं दिसत नाही असंही समजण्याचं कारण नाही. वरचेवर संजय जगताप, सुप्रिया सुळे, आम्ही सगळेजण पुण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मीटिंग घेत असतो. वेगवेगळे कार्यकर्ते येत असतात, ते पण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. त्या सगळ्याचाच अंतर्भाव करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. वेळोवेळी पवारसाहेबांचे सारखे राष्ट्रीय नेते पण मार्गदर्शन करत असतात. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं चाललेलो आहोत. परंतु पुढं जात असताना एकमेकाच्या बद्दल आदरानेच आपण वागावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत जातीय सलोखा ठेवल्याशिवाय राज्य पुढं जाणार नाही ह्याची खुणगाठ मनाची बाळगा. त्याच्यातनं राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी करण्याचा काम करू नये ही पण आग्रहाची सूचना मी या निमित्तानं करतो. आज आमचे राकेश बावेजा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथं मदत करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या कंपनीच्या सगळ्या टीमला मी मनपूर्वक धन्यवाद या निमित्तानं देतो. आणि माझी दुसरी एक विनंती आहे, उद्याच्याला तुम्हाला मी सांगितल्यानंतर पण कोणतरी बोलणार, कारण जेवढ्या व्यक्ती तेवढे स्वभाव तेवढी मतं. त्या म्हणणार काय अजित पवार आला होता आणि काही सांगत होता आणि त्याला काय जाते सांगायला नामकंद्र. त्यांनी कुणी मला अशा पद्धतीनं सांगितलं तर पुण्यात येऊन मला भेटा, किंवा दादा तुम्ही एक सांगतायत हे एक सांगतायत, मी तुम्हाला खरं तेच सांगित, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना घेऊन तुमच्याकडे सांगित. परंतु आपल्या पुरंदर तालुक्याची डेव्हलपमेंट करत असताना, विकास करत असताना कारण नसताना कुणी गैरसमज करू नका. निवडणुकीमध्ये यश अपयश होत असतं. उभं राहिल्यानंतर कोणतरी जिंकत असतं, कोणतरी पराभूत होत असतं. पराभूत होणाऱ्यांनी नाउमेद होऊ नये, जिंकणाऱ्यांनी आता माझ्याशिवाय कुणीच नाही असंही म्हणू नये. शेवटी सगळ्या गोष्टी सगळ्यांनी समंजसपणे त्या ठिकाणी घ्याव्यात. आणि ती भूमिका मी, सुप्रियानी, संजय जगतापांनी, बाकीच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी स्वीकारलेली आहे. आणि आम्हाला विकास कामामध्ये राजकारण आणायचं नाही आहे. त्यामध्ये आपल्या तालुक्याचा ज्याच्यातनं भलं होणार आहे त्याच गोष्टी आपल्याला करायच्यात, हे पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. पण त्याच्यातून कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यांच्या चुकीच्या प्रचाराला, चुकीच्या स्टेटमेंटला बळी पडून न देण्याचं काम मात्र तुम्हा सगळ्यांच्याकडनं झालं पाहिजे अशी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो.
आज बऱ्याच वर्षांनी इथं आल्यानंतर ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी स्वागत केलं. इतर पण दूध संघाचे प्रश्न आहेत, आमच्या जिल्हा बँकेचे प्रश्न असतील, आणखीन काही वेगवेगळे प्रश्न असतील, ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्याच्या करता आता दुधाचा दर पण वाढलाय. मला वाटतं 35-37 रुपये आता दुधाचा दर झाला आहे. तसं पुरंदर तालुक्यात दूध कमीच आहे बाकीच्यांच्या तुलनेत. इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर, खेड आणि आंबेगाव, जुन्नर त्या भागामध्ये जास्त आहे. परंतु तोही 2 पैसे देणारा सध्या व्यवसाय आहे. सेंद्रिय शेती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आम्ही वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करूच, त्याबद्दल आपण काळजी करू नका. परंतु एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देऊया, एकमेकाला मदत करूया आणि त्याच्यातून आपल्या पुढच्या पिढीचं आणि आपल्या सगळ्यांचं भलं कसं होईल ह्याबद्दलचाच प्रयत्न आपण चालू ठेवूया. त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या दादा.